हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर पहा, इथे एक स्टोरी आहे आणि आपण ती आता ट्रान्सलेट करणार आहोत. तर पहा, या स्टोरीच्या ट्रान्सलेशनमुळे तुम्हाला काय फायदे होणार आहेत तर पहा. तर इथे न्यू न्यू वर्डचे तुम्हाला मीनिंग समजणार आहेत. तसेच प्रत्येक सेंटेन्समध्ये कसं इंग्लिश ग्रामर कसं यूज केलेलं आहे तेही आपण पाहणार आहोत. तर पहा, चला स्टार्ट करूया आपण स्टोरी ट्रान्सलेशनसाठी. तर पहा, स्टोरीचं टायटल आहे अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग. तर पहा, अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग म्हणजे शिपच्या कपड्यातील वुल्फ. वुल्फ म्हणजे लांडगा. तर बघा, आपण इथे ट्रान्सलेशन करूया. वुल्फ म्हणजे लांडगा, इन शिप शिप म्हणजे मेंढी, बरोबर. अँड क्लोथिंग मीन्स कपडे. तर पहा, आता इथे अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग म्हणजे लांडगा. शिप्स इन म्हणजे च्या आत, शिप्स क्लोथिंग म्हणजे मेंढीच्या कपड्यातील लांडगा, असं स्टोरीचं टायटल आहे. अ वुल्फ इन शिप्स क्लोथिंग. तर पहा, आता वन बाय वन लाईन आपण ट्रान्सलेट करणार आहोत. तर पहा, फर्स्ट लाईन आहे अ वुल्फ लिव्ड इन अ फॉरेस्ट. तर पहा, अ वुल्फ म्हणजे एक लांडगा, लिव्ड म्हणजे राहत असे, इन अ फॉरेस्ट. फॉरेस्ट म्हणजे जंगल. तर एक लांडगा कुठे राहत होता तर फॉरेस्टमध्ये म्हणजे जंगलात राहत होता. पुढे पहा, एव्हरी डे ही वूड सी अ शिप. बघा, एव्हरी डे म्हणजे प्रत्येक दिवशी, ही म्हणजे तो, वूड सी अ शिप तर तो काय पाहायचा दररोज, शिप हर्ड. शिप हर्ड म्हणजे मेंढ्यांचा कळप. कमिंग विथ अ शेपर्ड टू ग्रेज ऑन अ नियर बाय हिल. तर पहा, अ शिप हर्ड कमिंग म्हणजे मेंढ्यांचा कळप जो येत होता तो तो दररोज एव्हरी डे तो पाहायचा. विथ अ शेपर्ड टू ग्रेज. ग्रेज म्हणजे चरणे. ऑन अ नियर बाय हिल म्हणजे दररोज त्या टेकडीवरती ज्या मेंढ्या चरायला येत होत्या तर तो दररोज काय करायचा की पाहायचा. सी म्हणजे पाहणे. हे काय आहे, वर्ब आहे. सिन्स लॉंग द वुल्फ वॉन्टेड टू feast अपॉन देम बट. तर आपण एवढं ट्रान्सलेट करूया. सिन्स लॉंग म्हणजे खूप दिवसांपासून, द लॉंग वॉन्टेड टू feast तर त्याला काय पाहिजे होतं, वॉन्टेड म्हणजे पाहिजे असणे, तर त्याला फिस्ट म्हणजे मेजवानी. तर त्याला त्या मेंढ्यांवरती काय करायचं होतं, ताव ताव मारायचा होता. म्हणजेच त्या मेंढ्यांना खायचं होतं, त्याला त्याची पार्टी करायची होती. बट ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द शेपर्ड म्हणजे ड्यू टू म्हणजे ज्यामुळे, द प्रेझेन्स मीन्स उपस्थिती, ऑफ द शेपर्ड तर बघा, शेपर्ड म्हणजे मेंढपाळ. तर मेंढपाळ म्हणजे मेंढ्या राखणारा माणूस. तर तो त्याच्या मेंढ्यांसोबत असल्यामुळे त्याला ते काही शक्य होत नव्हतं. ही कुड नॉट सक्सीड तर त्याचा प्लॅन काय होत नव्हता, सक्सेसफुल होत नव्हता. त्यामुळे तो मेंढ्यांना खाऊ शकत नव्हता. आता पुढे पहा, वन डे म्हणजे एके दिवशी, द वुल्फ थॉट ऑफ अ प्लॅन. प्लॅन म्हणजे योजना किंवा युक्ती. थॉट म्हणजे सुचणे. द वुल्फ थॉट ऑफ अ प्लॅन म्हणजे त्याला काय झालं की एक युक्ती सुचली. ही कवर्ड ऑफ हिज बॉडी इन अ स्किन. तर त्याने काय करायचा विचार केला की आपली जी बॉडी आहे ती काय करायचं, कवर्ड कवर्ड हिज बॉडी इन अ स्किन. स्किन म्हणजे जे मेंढीची कातडी असते, जे मेंढीची स्किन असते, ती काय करायची की आपल्या आपल्या बॉडीवरती कव्हर करायची. ही कवर्ड हिज बॉडी इन अ स्किन विच ही हॅड फाउंड इन द फॉरेस्ट. जी त्याला ही हॅड फाउंड तर बघा, इथे पास्ट टेन्स आलेला आहे. इन द फॉरेस्ट जी त्याला जंगलामध्ये सापडली होती. पुढे पहा, ही देन सिक्रेटली एंटर्ड इनटू द शिप हर्ड. बघा, त्याच्यानंतर काय झालं, सिक्रेटली म्हणजे गुपचूप, एंटर्ड म्हणजे शिरला, इनटू द शिप हर्ड. शिप हर्ड म्हणजे मेंढ्यांच्या कळपामध्ये तो गुपचूप काय केलं की त्याने तो मेंढ्याच्या कळपामध्ये गुपचूप शिरला. इन द इव्हिनिंग व्हेन द शेपर्ड ड्रो द हर्ड टू देअर पेन.
बघा, इन द इव्हिनिंग म्हणजे काय, तर संध्याकाळच्या वेळी, इव्हिनिंग म्हणजे संध्याकाळी, वेन द जेव्हा, सेपर्ड ड्रो द हर टू देअर पेन, म्हणजे जेव्हा मेंढपाळ त्या मेंढ्यांना त्यांच्या वाड्याकडे घेऊन जात होता, म्हणजे राहण्याच्या ठिकाणाकडे जेव्हा घेऊन जात होता. द वुल्फ ऑल्सो रिच्ड देअर, तर त्यांच्यासोबत वुल्फ सुद्धा काय झाला की त्यांच्यासोबत पोचला. कसा काय पोचला, तर त्याने काय केलं होतं की मेंढीचे कपडे स्वतः घातलेली होती, त्यामुळे तो कळपातून त्यांच्यासोबत तो तिथे पोचला. पुढे पहा. The wolf was happy that he was successful in his plan. तर वुल्फ वॉज हॅपी, तो का हॅपी होता, हॅपी म्हणजे आनंदी. दॅट ही वॉज सक्सेसफुल, म्हणजे तो काय झाला होता की सक्सेसफुल झाला होता, यशस्वी झाला होता इन हिज प्लॅन, तर त्याच्या योजनेमध्ये, त्याच्या प्लॅनमध्ये तो सक्सेसफुल झाला असं त्याला वाटलं, त्यामुळे तो आनंदी होता, हॅपी होता. टू नाईट म्हणजे त्या रात्री, आय विल फिस्ट अपॉन दिस सीप, तर त्याने काय विचार केला की आज मी रात्री माझी जी फिस्ट आहे ती पूर्ण करेन, म्हणजे मी त्या मेंढ्यांना आज खाऊन टाकेन. द वुल्फ थॉट हॅपीली, त्याने काय केला की हॅपीली म्हणजे आनंदाने विचार केला, थॉट म्हणजे विचार करणे. द वुल्फ वॉज वेटिंग इम्पेशंटली फॉर द नाईट टू सेट. द वुल्फ वॉज वेटिंग, वेटिंग म्हणजे काय करणं की वाट पाहणे, इम्पेशंटली म्हणजे आतुरतेने, फॉर द नाईट टू सेट म्हणजे तो काय करू लागला की आता रात्र होण्याची तो वाट पाहू लागला. पुढे पहा. दॅट नाईट म्हणजे त्या रात्री, अ फ्यू गेस्ट विजिटेड म्हणजे थोडेसे काय गेस्ट म्हणजे पाहुणे, व्हिजिटेड द सेपर्ड्स हाऊस, तर तो जो मेंढपाळ होता त्याच्या घरी काही पाहुण्यांनी काय केले, व्हिजिट केली, म्हणजेच की त्याच्या घरी ते पाहुणे आले. द सेपर्ड वेंट टू द पेन इन सर्च ऑफ प्लम्प सीप, तर त्या सेपर्डने काय केले की मेंढपाळाने तो मेंढ्याच्या वाड्याकडे गेला, कशासाठी गेला, तर सर्च ऑफ अ प्लम्प सीप. प्लम्प सीप म्हणजे एका गुबगुबीत मेंढीच्या शोधासाठी तो त्याच्या मेंढ्याच्या वाड्याकडे गेला, तो सर्च म्हणजे शोधणे, त्यांना शोधण्यासाठी गेला होता. ही आयड अपॉन द वुल्फ, त्याची नजर कोठे गेली, आयड म्हणजे नजर जाणे, आयड अपॉन द वुल्फ, तर त्याची नजर कुठे गेली, तर वुल्फ लांडग्याकडेच गेली. विच लुक्ड लाईक अ प्लम्प सीप इन द सीप स्किन, म्हणजे त्यानं काय केलं होतं, जी मेंढीची स्किन पांघरली होती त्याच्यामध्ये तो कसा दिसत होता, लुक लाईक अ प्लम्प सीप म्हणजे गुबगुबीत मेंढी असं तो दिसत होता. पुढचा पॅरेग्राफ पहा. द सेपर्ड थॉट, त्याने विचार केला की मेंढपाळाने, धिस प्लम्प सीप विल सर्टनली मेक अ डिलिशियस फीस्ट फॉर माय गेस्ट. धिस प्लम्प सीप म्हणजे ही जी गुबगुबीत मेंढी आहे, ते आपल्या पाहुण्यासाठी काय होईल की एक छान असा त्यांचा फेस्ट होईल, म्हणजे आपण जी त्यांना पार्टी देणार आहोत त्याच्यासाठी ती खूप छान अशी मेंढी आहे असं त्यांनी विचार केला. बिफोर द वुल्फ कुड अंडरस्टँड हिज मोटिव्ह, बिफोर द वुल्फ कुड अंडरस्टँड हिज मोटिव्ह, म्हणजे बघा त्याने त्याला काही समजण्याच्या आतच, कुड अंडरस्टँड म्हणजे त्याला त्याचा जो मेंढपाळाचा हेतू समजण्याआधीच त्याने काय केला की द सेपर्ड लिफ्टेड द एक्सी म्हणजे कुऱ्हाड, अँड चॉप्ड ऑफ द हेड ऑफ द वुल्फ, चॉप्ड म्हणजे कापणे, त्याने काय केलं की कुऱ्हाड उचलली आणि त्याच्या डोक्यात घातली आणि त्याचं काय झालं जे हेड ऑफ द वुल्फ, तर त्याचं जे डोकं होतं ते काय केलं की कापून टाकलं. द वुल्फ डायड इमिडिएटली, डायड म्हणजे मरणे, मरला तो, तर तो इमिडिएटली त्याच ठिकाणी तो काय झाला की मरण पावला. तर पहा, तो दुष्ट हेतूनं तो मेंढ्या खाण्यासाठी आला होता, पण इथे मृत्यू कुणाचा झाला, तर त्याचा स्वतःचाच झाला. म्हणून त्याचं हे काय बघा की मॉरल काय आहे की ॲन इव्हिल प्लॅन हॅज ॲन इव्हिल एंड, तर दुष्ट ह्याचा काय होतो की त्याचा शेवटही तसाच होतो. तर पहा, स्टोरी आवडली असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला अशाच नवीन नवीन स्टोरींसाठी सबस्क्राईबसुद्धा करा. थँक्यू.